करतो ठळक घडामोडी बातम्यांचा वेगवान आढावा। नमस्कार, बातमीपत्रामध्ये मी स्वामी पाटील आपलं स्वागत करतो। जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी केले युवा वर्गाचे अभिनंदन। कौशल्य प्राप्ती, कौशल्य जोपासना आणि कौशल्य वृद्धीसाठी पंतप्रधानांचा प्रोत्साहनपर संवाद। पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाचे मराठा आरक्षण स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिला नकार। राज्य शासन वकिलांनी प्रभावी बाजू मांडत विद्यार्थ्यांना दिलासा मिळवून दिला असल्याने काँग्रेस नेते तथा मंत्री अशोक चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मानले आभार। टाटा सन्स कडून श्री साईबाबा संस्थान शिर्डीस 1,37,43,612 रुपयांची देणगी। मेडिकल सुरक्षा साहित्य स्वरूपात देणगी देत श्री साईबाबा हॉस्पिटल रुग्णालय आणि कोरोना विलगीकरण केंद्रास मदत। आणि जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 24 दरवाजे पूर्ण तर 12 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले। धरणातून 69,121 क्युसेस वेगाने तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठावरील नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन। जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी संवाद साधत युवा वर्गाचे अभिनंदन केले आहे। काळासोबत राहण्यासाठी नवीन कौशल्य आत्मसात करणाऱ्या युवकांच्या मुठीत विश्व असेल। स्थानिक तसेच जागतिक स्तरावरील रोजगाराच्या संधी कौशल्य भारत मोहिमेमुळे वाढतील। कुशल कामगार तसेच रोजगार देणारे यांची सांगड घालणारी वेबसाईट नुकतीच लॉन्च झालेली आहे आणि कुशल कामगारांसोबत घरी परतलेल्या स्थलांतरित कामगारांनाही रोजगार शोधण्यास ती उपयुक्त ठरेल असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटलेले आहे। यासोबतच त्यांनी कौशल्य प्राप्ती, कौशल्य जोपासना आणि कौशल्य वृद्धीसाठी पंतप्रधानांनी प्रोत्साहनपर संवाद देखील साधलेला आहे। साथियों, कोरोना के इस संकट ने वर्क कल्चर के साथ ही नेचर ऑफ जॉब को भी बदल करके रख दिया और बदलती हुई नित्य नूतन टेक्नोलॉजी ने भी उस पर प्रभाव पैदा किया। नए वर्क कल्चर और नए नेचर ऑफ जॉब को देखते हुए हमारे युवा नई नई स्किल्स को तेजी से अपना रहे हैं। वैसे साथियों, कई लोग मुझसे पूछते हैं कि आज के दौर में बिजनेस और बाजार इतनी तेजी से बदलते हैं कि समझ ही नहीं आता रिलेवेंट कैसे रहा जाए। कोरोना के इस समय में तो ये सवाल और भी अहम हो गया। साथियों, मैं इसका एक ही जवाब देता हूं। रिलेवेंट रहने का मंत्र है स्किल, रीस्किल और अपस्किल। स्किल का अर्थ है आप कोई नया हुनर सीखें। जैसे कि आपने लकड़ी के एक टुकड़े से कुर्सी बनाना सीखा, ये आपका हुनर हुआ। आपने लकड़ी के उस टुकड़े की कीमत भी बढ़ा दी, वैल्यू एडिशन किया, लेकिन ये कीमत बनी रहे इसके लिए नई डिजाइन, नई स्टाइल, यानी रोज कुछ नया जोड़ना पड़ता है। उसके लिए नया सीखते रहना पड़ता है और कुछ नया सीखते रहने का मतलब ये है रीस्किल। और हमारी जो स्किल है उसका और विस्तार करना। जैसे छोटे मोटे फर्नीचर बनाते बनाते आप और भी चीजें सीखते गए।
पूरा का पूरा ऑफिस डिजाइन करने लग गए, तो वो हो गया अपस्किल। स्किल, रिस्किल और अपस्किल का ये मंत्र जानना, समझना और उसका पालन करना हम सभी के जीवन में बहुत महत्वपूर्ण है। वैसे जब मैं स्किल की बात करता हूं तो मुझे अपने बहुत पुराने जानने वाले हमेशा याद आते हैं। मेरा सीधा परिचय तो नहीं था, लेकिन हमारे एक जानने वाले सज्जन बताते रहते। वो उनके किसी परिचित के विषय में बताते थे कि वो ज्यादा पढ़े लिखे तो नहीं थे, लेकिन उनकी हैंडराइटिंग बहुत अच्छी थी। समय के साथ उन्होंने अपने हैंडराइटिंग में और भी नए स्टाइल जोड़ दिए, यानी खुद को रिस्किल किया। उनकी ये स्किल देखकर लोग खुद उनके पास पहुंचने लगे। लोग उनसे कहते थे कि हमारे यहाँ स्पेशल ओकेजन है तो इनविटेशन कार्ड पर नाम वगैरह लिखने का काम आप कीजिए। बाद में उन्होंने खुद को रिस्किल किया, अपस्किल किया। उन्होंने कई और लैंग्वेजेस में लिखना शुरू किया और इस तरह से एक प्रकार से वो उनका कारोबार बन गया। बैठे बिठाए लोग उनके पास एक काम लेकर के आने लगे। शौक से पनपा हुआ एक हुनर रोजी रोटी का और सम्मान का भी एक माध्यम बन गया। वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणाच्या संदर्भात मराठा आरक्षण स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिलेला आहे आणि या संदर्भात मनस्वी आनंद असल्याचे सांगत आरक्षणाच्या संदर्भात विरोधकांनी वारंवार अंतरिम स्थगिती मागितली होती, परंतु राज्य शासनाच्या वकिलांनी प्रभावी बाजू मांडत विद्यार्थ्यांना दिलासा मिळवून दिला असल्याचे सांगत काँग्रेसचे नेते तथा मंत्री अशोकजी चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार देखील मानलेले आहे। मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती आणि या सुनावणीच्या दरम्यान आणि आज जो शेवट झाला सुनावणीचा, त्यामध्ये समाधानाची बाब अशी होती की याचिकाकर्त्यांनी सातत्याने मेडिकल ऍडमिशन्सच्या संदर्भामध्ये अंतरिम स्थगिती मिळावी अशा प्रकारचा प्रयत्न केला होता, पण सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की आम्ही कुठल्याही प्रकारच्या इंटरिम ऑर्डर्स म्हणजे कुठल्याही त्याचा रिलीफ आम्ही देणार नाही, कारण कुठल्याही स्थगिती आम्ही कुठली देणार नाही आणि मूळ जे मॅटर आहे मराठा आरक्षणाचं त्या संदर्भामध्ये नियमित सुनावणी 27 जुलैपासून सुरू करायची अशा प्रकारचं त्यांनी आज ठरवलेलं आहे। त्यामुळे इंटरिम स्टे किंवा स्थगिती मिळण्याचा प्रश्नच उद्भवलेला नाही। ही अतिशय समाधानाची बाब ज्यांनी मेडिकल ऍडमिशन घेतलेले आहेत त्यांच्याकरता आहे आणि कुठल्याही प्रकारचा अडथळा त्याच्यामध्ये निर्माण झालेला नाहीये, ही मोठी समाधानाची बाब आहे। आणि जे आरक्षणासंदर्भातले जे काही विरोध ज्यांनी केलेला आहे किंवा जे याचिकाकर्ते आहेत त्या बाबतीमध्ये सरकारने एक अतिशय चांगले सिनियर काउन्सिल श्री मुकुल रोहतगी यांना लावलेलं आहे। त्याचबरोबर श्री पटवाले हे सुद्धा तिथे निष्णात वकील आहेत, ते सुद्धा अखेर सरकारच्या बाजूने होणार आहे आणि जे आपले इतर इंटरव्हेन्शन अर्ज जे आरक्षणाच्या समर्थनार्थ आहेत त्याच्यामध्ये कपिल सिब्बल सुद्धा एका इंटरव्ह्यूच्या वतीने आपल्या मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ ते सुद्धा अपियर होणार आहेत। त्याचबरोबर रफिक दादा हे अपियर होणार आहेत। त्यामुळे मला वाटतं की शासनाची बाजू आणि मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ ज्या लोकांनी इंटरव्हेन्शनचे अर्ज दिले त्यांच्याकडून सुद्धा निष्णात वकिलांची एक चांगली टीम ही आता सर्वोच्च न्यायालयामध्ये 27 तारखेपासून उपलब्ध राहील अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि त्यामुळे मला वाटतं आजचा हा जो काही सुनावणी झाली ती अतिशय चांगली झाली, समाधानकारक झाली आणि आपल्या दृष्टीने महत्वाची की कुठल्याही प्रकारे स्थगिती किंवा इंटरिम स्टे याच्यामध्ये मिळालेला नाहीये, ही समाधानाची बाब आहे। आणि बातमी आहे शिर्डी येथील। शिर्डी येथे टाटा सन्स मुंबई यांनी श्री साईबाबा संस्थान, विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या श्री साईबाबा हॉस्पिटल आणि श्री साईनाथ रुग्णालय आणि कोरोना विलगीकरण केंद्रास तब्बल 1,37,43,612 रुपये किमतीचे मेडिकल सुरक्षा साहित्य देणगी दिले आहे। पीपी किट, फेस शील्ड, आय प्रोटेक्शन गॉगल प्रत्येकी 5,000 आणि N95 मास्क 8,000, सर्जिकल हँड ग्लोव्ज 10,000 देणगी स्वरूपात देत टाटा सन्सने शिर्डी रुग्णालयास कोरोना काळात मदतीचा हात पुढे केलेला आहे।
श्री साईबाबा संस्थांच्या श्री साईबाबा व श्री साईनाथ हॉस्पिटल याकरिता व तसेच कोविड सेंटर करता टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्यातर्फे 1,37 लाख रुपयाचे PP किट साहित्य देणगी स्वरूपात प्राप्त झालेले आहे। सदर देणगी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अरुण डोंगरे साहेब यांनी स्वीकारली आहे। सदर PP किट साहित्यात 5,000 PP सूट्स, 5,000 फेस शील्ड, 5,000 मेडिकल गॉगल्स, 10,000 सर्जिकल हँड ग्लोव्ज तसेच 8,000 N95 मास्कचा समावेश आहे। सदर साहित्य हे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक आहे। त्यासाठी मी हॉस्पिटलच्या वतीने श्री टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा शतशः ऋणी। आणि बातमी आहे जळगाव येथील हतनूर धरणाचे आज दुपारी 4 वाजता 24 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेले आहेत, तर 12 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आलेले आहेत। सध्या धरणातून 69,121 क्युसेस वेगाने तापी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदी काठावरील नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलेले आहे। शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी बघूया। जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी केले युवा वर्गाचे अभिनंदन। कौशल्य प्राप्ती, कौशल्य जोपासना आणि कौशल्य वृद्धीसाठी पंतप्रधानांचा प्रोत्साहनपर संवाद। पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाचे मराठा आरक्षण स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिला नकार। राज्य शासन वकिलांनी प्रभावी बाजू मांडत विद्यार्थ्यांना दिलासा मिळवून दिला असल्याने काँग्रेस नेते तथा मंत्री अशोक चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मानले आभार। टाटा सन्स कडून श्री साईबाबा संस्थान शिर्डीस 1,37,43,612 रुपयांची देणगी। मेडिकल सुरक्षा साहित्य स्वरूपात देणगी देत श्री साईबाबा हॉस्पिटल रुग्णालय आणि कोरोना विलगीकरण केंद्रास मदत। आणि जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 24 दरवाजे पूर्ण तर 12 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले। धरणातून 69,121 क्युसेस वेगाने तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठावरील नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।